बाकीचं धन येईल जाईल ती राहील तो विषय वेगळा आहे, प्रारब्धाचा आहे. सगळ्यात मोठं धन आहे परमेश्वरानं आपल्याला दिलेलं ते देहरूपी, शरीररूपी, आयुष्यरूपी. हे धन आपलं चोरी हळूहळू चोरी चालले. म्हणजे आपण आतापर्यंत ज्या वयाचे झालोत त्या वयापर्यंत आपण जे आलोत, आता आपल्याला वाटायले की आता आपला देवदेव करावं, परमार्थ करावं, भजन करावं, आपल्याकडून भक्ती व्हावी. पण आतापर्यंत गेलेलं आयुष्याचं हे धन सगळं निरर्थक गेलं, वाया गेलेलं आहे. इतप्पर याच्यानंतर तरी आपलं हे क्षण वाया जाऊ नये. तो क्षण आपला खऱ्या अर्थानं निष्काम कर्मामध्ये परिवर्तित व्हावा आणि आपल्या हातून चांगलंच घडावं. वाईट कोणत्याच प्रकारचं कर्म क्रिया आपल्या हातून घडू नये. आपल्या मुखातून, आपल्या वाणीनं, आपल्या हातानं, आपल्या पायानं, आपल्या शरीरानं, आपल्या मनानं घडू नये. त्यासाठी प्रयत्नशील राहावं, सदैव सत्संगात राहावं. सद्गुरूची अमृतवाणी, संतांची विचार याच्यामध्ये या वातावरणात जर सातत्यानं आपण जर राहिलो तर मला वाटतं की आपल्या मनाच्याही विचारावर परिवर्तन होतंय आणि आपलं मन जे व्यवहारामध्ये, संसारामध्ये, स्वार्थाच्या याच्यामध्ये आसक्त झालेलं आहे त्याच्यातूनही मन कुठेतरी परिवर्तित होऊन निष्काम कर्मावर प्रवृत्त होईल आणि आपल्या हातून सदैव प्रत्येक क्रिया चांगली घडेल. तो चांगला घडण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूया. राहिलेला विषय उद्याच्या चिंतनात घेऊया. वेळ खूप झालाय. उद्या जेवढ्या लवकर आपल्याला विषयाला चिंतनाला बसता येईल तेवढं बसू. कारण ज्या अर्थानं, खऱ्या अर्थानं चिंतन पूर्णत्वात जायला पाहिजे तेवढा वेळ आपल्याला अपुरा पडतोय. तरी पण आपण धावत्या वेगात का होईना समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू. चिंतनाची जिज्ञासा आपली वाढत जाऊ, जाणून घेण्याची इच्छा तुमच्या अंतःकरणातली वाढू, अशा प्रकारची मंगलमय कामना करतो आणि वाढलेल्या वाणीला त्या प्रभू अमरेश्वरांच्या चरणी समर्पित करतो. पण अगोदर भजन आहे की नाही? भजन झाल्याशिवाय तुम्हाला झोपायला परमिशन नाही. मग भजन करावं लागेल की नाही? मग मोकळ्या हातानं टाळ्या वाजवायच्या. आता इथं जर टाळ्या नाही वाजल्या तर कुठं टाळ्या वाजवा लागतात मी उद्या सांगतो तुम्हाला. इथं जर नाव घेतलं नाही मग पुढचा जन्मात काय होतंय ते उद्या मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे आता मोकळ्या मनानं टाळ्या वाजवा. उद्या जर खरंच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर. शंकरा हरा जय शिव शंकरा हरा.